हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या धनगरवाडी शिवारामध्ये जे आहे ते तब्बल 9 शेतकऱ्यांनी आमच्या विहिरी चोरीला गेल्या अशी तक्रार हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे केली होती। त्यांच्या तक्रारीनंतर जे आहे ते राहुल गुप्ता यांनी तातडीचे आदेश देऊन जे आहेत ते दोषीवरती कारवाई करा असे आदेश दिले होते। त्यानंतर काही दोषीवरती कारवाई झालेली आहे, मात्र त्यांना अटक नाही अजून। त्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री रोहन निलाप सर। सर, खरं तर हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यामध्ये विहिरी चोरीला गेल्या आहेत, ते प्रकरण तुमच्याकडे आलेले आहे। आता या प्रकरणामध्ये किती जणांवरती गुन्हे दाखल आहेत नेमके? इनिशियली 2 जणांवर गुन्हे दाखल झाले होते आणि 2 अजून आरोपी ह्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये। सर, तपास कुठे आहे नेमका? काय तपास चालू आहे, व्यवस्थित तपास मी स्वतः लक्ष घालून करतो। सर, तर काही दिवसापूर्वी जे आहे ते शेतकऱ्यांनी आरोपीला अटक करा या मागणीसाठी आंदोलन केलं होतं। काय आरोपी सापडत नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे, नेमकं काय आहे? गुन्ह्याच्या तपासामध्ये जसं जसं तपासमध्ये निष्पन्न होईल की आरोपी त्यात काय सहभाग आहे, काय आहे, त्याचप्रमाणे सर्व कारवाई कायदेशीर केली जाईल। निश्चितच या संबंधित जे आहे ते संपूर्णतः तपास सुरू आहे आणि तपास पूर्ण झाल्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जे आहे ते पोलीस अधीक्षक डॉक्टर रोहन निलाप सरांनी दिला आहे। कॅमेरामॅन सायनाथ मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।